नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून तिकीट नाकारल्याने देवदत्त उर्फ देवा डेहनकर यांनी सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। डेहनकर हे मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात। नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 36 मधून ते इच्छुक होते, पण प्रभाग क्रमांक 36 मधून भाजपने शिवानी दाणी यांना उमेदवारी दिल्याने डेहनकर हे नाराज आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, आपण पाहतोय महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेमध्ये अजून एक महत्त्वाचा मोठा धक्का भाजपला बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, काय अधिक माहिती? नक्की शिवा डेहनकर हे जे डेहनकर आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून तर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करत होते। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा देवा डेहनकर यांनी अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 36 जो आहे त्यामधून ते इच्छुक उमेदवारही होते आणि तशा पद्धतीने त्यांनी कामं सुद्धा केली होती। मात्र अचानकपणे आज त्यांना कुठेतरी तिकीट नाकारल्यामुळे हे नाराजी असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देताना वैयक्तिक कारण असल्याचं सुद्धा सांगितलं। मात्र भाजपकडून नक्कीच या नाराजीला दूर करण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे देवा डेहनकर यांनी आज राजीनामा दिला असला, सोशल मीडियावर पोस्ट टाकून राजीनामा दिला असला तरी त्यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जे भाजपचे पदाधिकारी करतील अशी माहिती पुढे येते आहे। नक्कीच, धन्यवाद पराग, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।